गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे पंचगंगा नदीनं काल सकाळी धोका पातळी ओलांडली। आठवडाभरानंतर काही प्रमाणात आज पावसाचा जोर कमी होता। राधानगरी धरणाचेही 2 दरवाजे सायंकाळपर्यंत बंद झाले। मात्र पंचगंगा नदी अजूनही धोका पातळीवरूनच वाहतीये। त्यामुळे शहरालगतच्या काही गावांमध्ये पाणी शिरले। करवीर तालुक्यातील प्रयाग, चिखली, आंबेवाडी पाठोपाठ आज सकाळी शिंगणापूर आणि हनुमंतवाडी या गावांमधल्या नागरी वस्तीत पाणी शिरले। शिंगणापूरमधील लोहार गल्ली, बैते गल्ली तसंच हनुमंतवाडीमधील भट गल्ली, पिंजरे गल्ली आणि हरिजन वसाहतीमध्ये पुराचं पाणी शिरले। आज पहाटेच्या सुमाराला दोन्ही गावांमधील नागरी वस्तींमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे इथल्या बहुतांश लोकांनी सकाळपासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला। आज दिवसभर शिंगणापूर आणि हनुमंतवाडी या ठिकाणचं पुराचं पाणी शिरलेल्या परिसरातील कुटुंब अन्यत्र स्थलांतरित होत होती। अनेक जण दिवसभर आपलं प्रापंचिक साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात व्यस्त होते। पुरामुळे प्रयाग, चिखलीतील ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाल्यानं प्रयाग, चिखली, आंबेवाडी इथल्या रस्त्यावर आज शुकशुकाट जाणवत होता। दिवसभर पंचगंगेच्या पाणीपातीत वाढ होत असल्यानं कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी ते केरली दरम्यान रस्त्यालगतची अनेक हॉटेल पाण्याखाली गेली आहेत। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय। आणि धरण क्षेत्रामध्ये जो काल जवळपास 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, आज सुद्धा ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। हे लक्षात घेता महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासनाकडून जे आपल्याला आवाहन केलं जात आहे, जी विनंती केली जाते, त्यानुसार माझं नागरिकांना नम्र आवाहन आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं। रात्रीच्या अगोदर आणि आपल्या भागातील पाण्याची पातळी वाढण्याच्या अगोदरच आपण सुरक्षित स्थळी स्थलांतरण करावं। दरम्यान आज दुपारपर्यंत काहीशी उसंत घेतलेल्या पावसाची दुपारनंतर पुन्हा रिपरिप सुरू झाली। आज सकाळी 10 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 123 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यापाठोपाठ राधानगरी तालुक्यात 94 मिलीमीटर, पन्हाळ तालुक्यात 91, हातकणंगले तालुक्यात 71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 67 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणची पाणी पातळी 45 फूट 10 इंच इतकी होती। जिल्ह्यातील 94 बंधारे पाण्याखाली आहेत।